नमस्ते. सध्या वॅक्सिनबद्दल भरपूर काही गैरसमज वाढत चाललेले आहे. यावर आपण आज काही बोलण्याचा प्रयत्न करू. नमस्ते, मी डॉक्टर सुमित. वॅक्सिन साधारणतः अशी गोष्ट आहे की ज्यामध्ये आपण आपली इम्युनिटी वाढवतो. एखाद्या स्पेसिफिक डिसीजच्या बाबतीत आपण आपली इम्युनिटी वाढवत असतो. त्याचे काही फायदे तोटे दोन्ही बाजू असतात. म्हणजे पोलिओसारखा जो आजार आहे ज्यामध्ये एक अपंगत्व येतं, तो वॅक्सिन दिल्यामुळं फार मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे. एक TBचं सुद्धा नवीन वॅक्सिन येतं आहे, कॅन्सरचं सुद्धा वॅक्सिन येतं आहे. त्याचे फायदे तोटे काही प्रमाणात आहेत, कारण की हा संशोधनाचा विषय असतो, ज्यामध्ये आपण काहीतरी आपल्या बॉडीमध्ये फॉरेन पार्टिकल इंट्रोड्यूस करत असतो. म्हणजे बाहेरची काहीतरी गोष्ट आपण आपल्या शरीरामध्ये इंट्रोड्यूस करताना आपली शरीर कशा पद्धतीने रिॲक्ट करेल हे सांगता येत नाही. तरीही त्याचे 4-5 लेवलचे सेफ्टी टेस्ट होत असतात आणि त्यानंतरच ते मार्केटमध्ये येत असतं. सगळ्यांना ते सारखं लागू होईल याची शाश्वती नसती, पण मोस्ट ऑफ द केस ते सगळ्यांना सारखं लागू होतं आणि त्यानुसार आपल्या बॉडीतल्या इम्युनिटीची मेमरी तयार होत असते, जेणेकरून आपण त्या स्पेसिफिक आजाराबाबतीत कमी आजारी पडत असतो. आत्ता साधारणतः असं दिसून येतंय की कोविड-19चं कोविशिल्ड नावाचं जे वॅक्सिन आहे, जे की फार धुमाकूळ घालत आहे आणि त्याच्यावर काही पॉलिटिकल चर्चा पण होते. ती योग्य अयोग्य तो पॉलिटिक्सचा मुद्दा आहे. पण एक वैज्ञानिक दृष्टिकोन लक्षात घेतला तर कोविशिल्ड वॅक्सिन हे असं दावा केला जातो की 1,00,000 व्यक्तींमध्ये एखाद्या व्यक्तीला सिव्हिअर साईड इफेक्ट्स दिसू शकतात, 1 ते 2 व्यक्तींना. तर सिव्हिअर साईड इफेक्ट्स दिसण्यासाठी किती कालावधी लागेल? तर इमिडिएटली दिसू शकतो. हे लॉंग टर्म साईड इफेक्ट्स आहेत का? आहेत, पण ते सांगता येत नाही. सध्या त्याचं काही असं स्पेसिफिक स्टडी पण झालेला नाही आहे. म्हणजे असे काही ग्रुपनं पाहिलेले आहेत की ज्यांनी कोविड वॅक्सिन घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये काही न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर दिसून येतात. पण हे प्रत्येकाला दिसून येतात असं पण नाही आहे, प्रत्येकाला दिसले पाहिजे असं पण नाही आहे. तरी पण आपल्याला काही म्हणतो आपण, काही ठिकाणी काही गोष्टींपासून वाचण्यासाठी काही प्रमाणात आपण रिस्क घेतली पाहिजे. त्या पद्धतीने आपण ती रिस्क घेतली, आपण कोविड वॅक्सिन घेतलं आणि त्यामुळं आता आपण काही प्रमाणात चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकत होतो. कदाचित ते कोविडची साथ वाढत गेली असती, सेल्फ इम्युनिटी पण वाढत गेली असती, पण कदाचित इतक्या नंतर कोविड वॅक्सिनची गरज नसती पण त्या कोविड वॅक्सिन घेतल्यामुळं जो कालावधी होता जो पॅन्डेमिकचा, तो फार मोठ्या प्रमाणात कमी झाला आणि त्याचा फायदा आपल्या उत्पादन क्षमतेवर किंवा आपल्या दैनंदिन जीवनावर झालेला आहे. 1 वर्ष घरात बसलो आपण, त्याच्यानंतर काही कालावधीनंतर आपल्याकडं हर्ड इम्युनिटी नावाची जी कन्सेप्ट आहे ती आली होती. पण त्याच्यानंतर सुद्धा सेकंड वेव्ह आली, ती थोडीशी स्ट्रॉंग होती आणि त्याच्यामध्ये जास्त मृत्यूदर वाढला. 3ऱ्या-4थ्या वेव्हच्या फक्त चर्चा चालू होत्या, पण त्या आल्या नाही. त्यात सगळ्यात मोठा रोल तो वॅक्सिनचा सुद्धा होता. आणि पण ह्या वॅक्सिनच्या रोलकडे आपण दुर्लक्ष करतो, पण काही चर्चा, काही वैज्ञानिक तर्कांवर आपण बोलत असतो. प्रत्येक गोष्टीचा काही ना काही साईड इफेक्ट आहे. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सारखी लागू होत नाही. काही प्रमाणात काही लोकांना त्रास होऊ शकतो आणि कोविड वॅक्सिन त्या कालावधीतलं सर्वोत्तम उत्तर किंवा सर्वोत्तम ट्रीटमेंट, सर्वोत्तम प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट आहे. मग असं आपण म्हणू शकत नाही की माझ्या लहान मुलाला किंवा माझ्या होणाऱ्या पिढीला मी पोलिओ वॅक्सिन देणार नाही, मी TBची वॅक्सिन देणार नाही, मी हेपॅटायटिसची वॅक्सिन देणार नाही. आणि त्यांनी सिद्ध झालेलं आहे की कोविड भारतातनं दूर झालेला आहे, आपल्याला दिसलेलं आहे. कित्येक लोकांना कोविडमुळे त्यांचे आयुष्य कशा पद्धतीचे होते ते आपण आज पण पाहतोय. पण कोविडच्या वॅक्सिनमुळे नंतर सुद्धा आपल्याला 3rd आणि 4th वेव्ह दिसलेली नाहीये. तो इमिडिएट इफेक्ट आहे. हा जर आपल्याला लक्षात घ्यायचा असेल तर ह्या तर्काने आपण याच्याकडे पाहिलं पाहिजे. याचे काही प्रमाणात मर्यादित साईड इफेक्ट्स आहेत, हे खरं आहे. म्हणजे ते कोणत्या पण गोष्टीच्या असू शकतात आणि ते फार कमी आहेत, पण त्याचा बाऊ बनवून आपण स्वतःचं मानसिक स्वास्थ्य बिघडू नये एवढीच अपेक्षा. धन्यवाद.